नमस्कार मित्रमैत्रिणींनो, SK अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर कालपासून आपण एक सिरीज सुरू केली आहे। आपण डेली एक मॅथ्स किंवा एक रिझनिंगचा एक क्वेश्चन आपण आपल्या चॅनलवर पोस्ट करणार आहोत। तर तो प्रश्न आधी तुम्हाला सोडवायचा आहे आणि कमेंटमध्ये त्याचा आन्सर सांगायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण मिळेल। तर काल आपण एक प्रश्न मॅथ्सचा आपल्या चॅनलवर अपलोड केला होता, तर त्या प्रश्नाचं आज आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत। तर अशीच डेली मॅथ्स रिझनिंग क्वेश्चनची प्रॅक्टिस करण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण थेंबे थेंबे तळे साचे। जर 2026मध्ये तुम्हाला पोस्ट मिळवायची आहे तर आत्तापासूनच सुरुवात करा। तर चला आपण कालच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहूया। कालचा प्रश्न बघा, तुमच्या स्क्रीनवर आहे, सोडवा आणि आपल्याला एक समीकरण दिलं होतं -2/5 रेज टू -2 इंटू -4/5 रेज टू 4। तर आता हे कसं सॉल्व करायचं आहे ते पहा। तर पहिल्यांदा काय आहे, -2/5 रेज टू -2। तर ह्याचा जो घातांक आहे तो -2 आहे, तर तो आपल्याला प्लस करण्यासाठी काय करायचं, ह्याला आपण उलटं लिहायचं, म्हणजे 5/-2 रेज टू 2। तर 5चा स्क्वेअर किती आला 25 आणि 2चा स्क्वेअर किती आला 4। ब्रॅकेटमधल्या संख्येचा जर निगेटिव्ह संख्या असेल तर त्याचा स्क्वेअर करताना तो पॉझिटिव्ह होतो, त्यामुळे इथे आला 25/4। आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपलं कुठलं आहे, -4/5 रेज टू 4। आता इथे आपला घातांक काय आहे, +4 आहे, त्यामुळे इथे आपल्याला याला उलटं करायची काही गरज नाही आहे। मग 4/5 रेज टू 4, तर 4चा चौथा घातांक किती येतो 256 आणि 5चा चौथा घातांक किती येतो 625। तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, या दोन्हींचा गुणाकार करायचा आहे। तर याचा गुणाकार किती आला आहे 25/4 इंटू 256/625। तर आता 25/4 आपण आहे असं घेतलं, इंटू 256, आता 625 म्हणजे काय 25 इंटू 25। तर या 25ला हे 25 कट झालं, मग शिल्लक काय राहिले, इथे 1/4 इंटू 256/25। त्यानंतर अंशाचा गुणाकार करा, तो काय आला 1 इंटू 256 म्हणजे 256 डिवायडेड बाय 4 इंटू 25। मग याचा आन्सर काय आलं 256 डिवायडेड बाय 100। तर ह्याला भाग दिल्यानंतर आपला आन्सर काय येते 64/25। तर आपला हा आहे ऑप्शन क्रमांक 3, 64/25। तर इथे एक तुम्हाला थंब रूल लक्षात ठेवायचा आहे, तो असा आहे की ब्रॅकेटमध्ये जर एखादी निगेटिव्ह संख्या असेल, समजा -2 असेल, तर त्याचा स्क्वेअर हा नेहमी हा पॉझिटिव्ह होतो, 4 येतो। तर त्याचप्रमाणे आपण इथे केलेला आहे आणि हा प्रश्न तलाठी 2023चा PYQ आहे। तर अशा प्रकारे आपण कालच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे। तर असेच मॅथ्स रिझनिंगचे डेली प्रश्न सोडवण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा प्रश्न तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे, हा तुम्ही सॉल्व करून याचा आन्सर मला कमेंटमध्ये सांगायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपण उद्या पाहणार आहोत। तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली एक मॅथ्स आणि रिझनिंगचा क्वेश्चन सॉल्व करा। 2026मध्ये पोस्ट मिळवायची तर आत्तापासूनच तयारी करायला पाहिजे। त्याचबरोबर आपण तलाठीचे जे 2023मध्ये आता रिसेंट पेपर झाले होते, तर त्याचेसुद्धा आपण प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरणाचे लेक्चर या चॅनलवर सुरू केलेले आहेत। तर ऑलरेडी मी एक लेक्चर अपलोड केलेलं आहे, ते नक्की तुम्ही पाहून घ्या। लवकरच दुसरा लेक्चर पण अपलोड करत आहे। धन्यवाद।